पहिल्याच पावसात पाणी शिरल्यामुळे बंद असलेलं आचार्य अत्रे चौक भुयारी मेट्रो स्थानक शनिवारी दुपारनंतर प्रवाशांच्या सेवेमध्ये आता खुलं झालेलं आहे। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने या स्थानकातील सुरक्षा भिंतींचं काम पूर्ण केलं आणि त्यानंतर या स्थानकातील प्रवासी सेवा आता पूर्ववत केलेली आहे। आचार्य अत्रे चौक स्थानकातील एका एंट्री पॉइंटचे काम अपूर्ण असल्यामुळे तिथून पाणी मेट्रो स्थानकामध्ये आलेलं होतं। असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत। भविष्यामध्ये असा प्रकार पुन्हा घडणार नाही असा विश्वासही प्रशासनाने व्यक्त केलाय। इथला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। पाहूयात। 26 मे रोजी मुंबईमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलेली होती आणि या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका भुयारी मेट्रोला बसलेला होता। वरळीतलं आचार्य अत्रे जे मेट्रो स्थानक आहे त्या स्थानकामध्ये अक्षरशः खरं तर धबधब्याचं स्वरूप आलेलं होतं, कारण या मेट्रो स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं होतं आणि सोबतच चिखलाचं साम्राज्य आपल्याला संपूर्ण प्लॅटफॉर्मवरती पाहायला मिळत होतं। आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो, समोर जी भिंत आपल्याला पाहायला मिळते पांढऱ्या रंगाची, खरं तर ती भिंत कोसळलेली होती आणि त्याच्या माध्यमातून संपूर्ण पाणी आणि गाळ चिखल हे प्लॅटफॉर्ममध्ये शिरलेलं होतं आणि त्यामुळे मेट्रोची जी आहे मेट्रो स्थानकाची आणि इथे काम करणाऱ्या MSF सोबतच कर्मचाऱ्यांची तारांबळ उडालेली होती आणि त्यानंतर संपूर्ण या स्थानकाची मेट्रो सेवा जी आहे ती बंद करण्यात आलेली होती। साफसफाईचं या ठिकाणी संपूर्ण काम केल्याचं आपण या ठिकाणी पाहतो आणि काल संध्याकाळनंतर या मेट्रो स्थानकाची जी सेवा आहे ती पुन्हा एकदा सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। 5 दिवस डागडुजीचं काम सुरू होतं। या संपूर्ण प्लॅटफॉर्ममध्ये जे चिखल आणि पाणी शिरलेलं होतं ते संपूर्ण दुरुस्त केल्यानंतर काल संध्याकाळनंतर पुन्हा एकदा या मेट्रो स्थानकावरची सेवा जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। मागच्या 5 दिवसांपर्यंत फक्त वरळीपर्यंतच मेट्रो सेवा, आरे ते वरळीपर्यंतच मेट्रो सेवा सुरू होती। आता मात्र आचार्य यात्रेपर्यंत पुन्हा एकदा मेट्रो सेवा जी आहे ती सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओमप्रकाश सह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।